आमदार विक्रांत पाटील आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहे. सर, नेमकं काय सांगाल? सिडकोच्या घराचा प्रश्न आहे, तो इथे तुम्ही उपस्थित केला. तो प्रश्न तुमचा कधीपर्यंत पूर्ण होणार आणि तुम्ही त्यामध्ये काय काय मुद्दे मांडले, सविस्तर सांगा. पनवेल भागामध्ये 110 स्क्वेअर किलोमीटर भागामध्ये पनवेल महापालिका क्षेत्र आहे आणि ह्यामध्ये सिडकोचा रोल खूप महत्वाचा आहे. उर्वरित ग्रामीण भाग आहे, त्यात सुद्धा आता नैना प्राधिकरण आलेलं आहे. त्यामुळे या भागात पूर्ण सिडकोचंच साम्राज्य एक प्रकारे म्हणू शकतो. साम्राज्य ह्यासाठी की ईस्ट इंडिया कंपनी जशी होती आणि जी वाईट वागली आणि त्याच पद्धतीने सिडको आज मालकी असल्यासारखं त्या भूमिकेतनं वागते. जनतेच्या सेवेसाठी आम्ही आहोत ही भूमिका ते विसरलेले आहेत आणि म्हणून मला सातत्याने त्या विषयावर बोलावं लागतं. आज या विषयामध्ये आम्ही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला की राज्याचे मुख्यमंत्री, देवाभाऊ, राज्यातलं सरकार यांनी जनसामान्यांना मुंबईच्या जवळ राहता यावं. मुंबईची अटल सेतूची कनेक्टिव्हिटी दिल्यामुळे मुंबई आता 20 मिनिटावर पनवेलपासून आलेली आहे. म्हणजे या नागरिकांना जर इथे राहता आलं तर त्यांचं आयुष्याचं कल्याण होईल, यासाठीचा देवाभाऊंचा सरकारचा प्रयत्न एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रश्नांना बगल देत, या ध्येयाला बगल देत सिडको अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता आणि त्या माध्यमातून कुठंतरी या योजनेला गालबोट लावायचा हा प्रयत्न सातत्याने त्यांचा होताना दिसतो आणि म्हणून मग ह्यात आवाज उठवावा लागतो. सिडकोची घरं मागच्या 5-7 वर्षात 60-70 हजारपेक्षा जास्त घरं बांधून झाले. 67,000 घरांची प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे. म्हणजे लाखो घरं तुम्ही बांधता, त्याच्या घरांचा दर्जा मेंटेन करण्याचं काम कुणाचं आहे? या सिडको अधिकारी लक्ष देणार नाही का? हे कंत्राटदार आहेत, त्यांनी जी घरं बांधली त्याचा दर्जा इतका खराब आहे की त्या घरं बाहेरनं तर गळतायत पण वरच्या मजल्यावरून सुद्धा खाली पाणी धोधो गळतंय. अशा पद्धतीची स्थिती त्यात तयार झालेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं हा दर्जा जर असेल तर ह्याच्यामध्ये जाब विचारला पाहिजे. पण सिडकोकडे तक्रारी करून नागरिकांना सिडको ऐकून घेत नाही. त्यांच्याकडे ऐकण्याचं व्यासपीठच नाहीये. सिडकोला ऐकण्याची सवय करून घ्यावी लागेल. त्यासाठी एक यंत्रणा उभी करावी लागेल. कंत्राटदार येतो, डागडुजी करतो आणि निघून जातो, त्यातून मार्ग निघत नाही. आणि त्यामुळे मी मागणी केली की तात्काळ या विषयात अधिकाऱ्यांनी तिथे व्हिजिट केली पाहिजे. तिथे ज्या घरांच्या समस्या आहेत त्या तात्काळ सोडवल्या पाहिजे. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड 10 वर्षाचा असतो, तो वाढवून 15 वर्ष केला पाहिजे, जेणेकरून त्याची किमान डागडुजी तरी आता तुम्ही आणखी 5 वर्ष त्यांना करून द्याल आणि त्या माध्यमातून त्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकेल. आणि हे जे कोणी कंत्राटदार आहेत ज्यांनी वाईट काम केलं त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. कशाला ह्यांना पोसायचं? जर का ते चांगलं काम करणार नसतील आणि नफेखोरी करणार असतील तर यांना कुठेतरी जरब असली पाहिजे, यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. ही मागणी सुद्धा या निमित्तानं केली. याच सगळ्या परिसरामध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सचा विषय, 2-2 लाखाची मेंटेनन्सची बिलं 5-5 वर्षाची एकदम पाठवून दिलेली आहे. आता 25-30 हजार पगार असणारा आमचा त्या ठिकाणी रहिवाशी कशी काय ती बिलं भरणार? समान हप्ते जरी त्याचे 1 वर्षाचे केले तरी 16-17 हजार हप्ता येतो. तो कसा भरणार? कारण त्याला घराचा हप्ता भरायचा आहे, त्याचा पगार 30,000, त्याला 22-23 हजार हप्ता भरायचा आहे. हे जर का 16-17 हजार त्याच्याकडे आले तर त्याला घर चालवण्यासाठी काहीच त्याच्याकडे उरणार नाही. आणि त्यामुळे हा विषय मी मांडला आणि त्यांना सांगितलं की मेंटेनन्स चार्जेस तुम्ही कधी घेणार? जेव्हा तुम्ही काही सेवा दिले. सिडकोनी त्यामध्ये सेवा खूप तुटपुंजा दिल्यात. कोरोनाच्या 2 वर्षात तर सेवाच दिल्या नाही. उर्वरित 3 वर्षामध्ये कचरा उचलला, अपुरा उचलला. सिक्युरिटी गार्ड जर का 50-60 द्यायचे होते, 10-12 दिले. त्याच्यामध्ये जर का लिफ्टचा मेंटेनन्स प्रॉपर केला नाही, गार्डनची अवस्था बिकट आहे, जर का तुम्ही सेवाच दिल्या नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये चार्जेस कशासाठी घेता? तर हे तुम्ही चार्जेस रद्द केले पाहिजे. तांत्रिक अडचण असेल तर किमान 50% आपल्याला याच्यामध्ये ते चार्जेस माफ केले पाहिजे. त्यामध्ये त्यांनी जेव्हा ह्या बिल्डिंग्स केल्या तेव्हा अनेक गोष्टी प्रपोज केल्या होत्या. आता स्वप्नपूर्ती सोसायटीचं उदाहरण द्यायचं झालं तर त्यामध्ये त्यांनी एक मॉल दाखवला होता ज्याच्यामध्ये हेल्थ सेंटर होतं, शॉपिंग मॉल होता. आता तो मॉल रद्द केला, तिकडे 2 बिल्डिंग बांधल्या आणि विकून टाकल्या. म्हणजे नफेखोरी सिडको कमवणार असेल तर नागरिकांनी कोणाकडे बघायचं? पण तुम्हाला नफा मिळाला ना, तुम्हाला त्या ग्राहकांना तुम्ही फसवलं ना, विश्वासार्हता तुम्ही तडा दिला ना, आता किमान त्यांचे मेंटेनन्स चार्जेस तुम्ही माफ करा. या मागण्या त्या ठिकाणी केल्या आणि स्वप्नपूर्तीचं सांगितलं. अशाच सगळ्या समस्या आमच्या सगळ्या सोसायट्यांमध्ये म्हणजे सुखसागर, दीपसागर, आनंदसागर, स्वप्नसागर, आसावरी, मारवा, धनश्री, सगळ्या सोसायट्या, या सगळ्या केदार, या सगळ्या सोसायट्यांमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्यामुळे अशा सगळ्या तिथल्या रहिवाशांचे, गोरगरीब जनतेचे प्रश्न जे सिडको सोडवत नाही त्या विषयात मी आवाज उठवला. सर, सिडकोच्या अनेक बिल्डिंग आहेत, त्या खूप जुन्या झाल्या आहेत आणि त्या पडतात. सिडकोच्या बिल्डिंगला काय कोणती एखादी दुर्घटना घडली आणि 4-5 लोक म्हणजे 10-15 लोक मेले तरच सरकार त्याकडे लक्ष देतं. काय बोला? नाही, यामध्ये अडचण काय आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे गरिबांना घरं द्यायची भूमिका सरकारची आहे म्हणून ही घरं दिली जातात. ती भूमिका नसती तर ही घरं दिलीच गेली नसती. सरकारची भूमिका आहे सकारात्मक, ती घरं करायची आहेत. पण शेवटी करताना त्या ठिकाणी यंत्रणा आहे.
ती यंत्रणा सिडको अधिकाऱ्यांची आहे. मग सिडको अधिकारी जर त्याच्याकडे लक्ष देणार नसतील आणि आपण सरकारची एक बाजू आहोत हे जर विसरणार असतील तर त्यांना जाब विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे, जर का सरकारी अधिकारी चुकत असतील, सरकारच्या ध्येय धोरणांना कुठेतरी गालबोट लावत असतील तर त्याला जाब विचारला पाहिजे, कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. या भूमिकेतनं आम्ही वागतो तसं सिडकोनी वागलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे सातत्याने यात पाठपुरावा करून जो न्याय मिळवावा लागेल तो मिळवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. सिडकोच्या घराचा प्रश्न असेल तो आम्ही सोडवू यावेळेस, असं त्यांनी वक्तव्य केलंय. कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.